कर्ण फाउंडेशन गेली 20-21 वर्ष झाली साताऱ्यामध्ये विविध उपक्रम राबवत आहे. अनेक उपक्रम या साताऱ्यामध्ये व साताऱ्याबाहेर कर्ण फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही राबवलेली आहे. तसेच कर्ण फाउंडेशनच्या माध्यमातून राबवण्यात येणारे 2 मुख्य जे उपक्रम आहेत त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची विनाशुल्क श्रावणी सण आणि 8 मार्च जे महिला दिन असतं, या महिलांच्या विषयी असं आहे की 12ही महिने सतत कामात झगडत राहणाऱ्या महिलांना किमान 1 दिवस तरी विरंगुळा मिळावा या हेतूने आपण हा उपक्रम साजरा करत आहोत. गेली 11 ते 12 वर्ष झाली कर्ण फाउंडेशनच्या माध्यमातून महिला दिनाची सहल आपण आयोजित करतो. यावर्षी ही सहल हाडशी तालुका मावळ तालुका जिल्हा पुणे या ठिकाणी आपण आयोजित केलेली आहे. त्यामध्ये श्री पांडुरंग क्षेत्र हाडशी, गुरुदत्त मंदिर हाडशी आणि अशा अनेक मंदिरं या हाडशीमध्ये आहेत. अत्यंत निसर्गरम्य परिसरात असलेली ही मंदिरं सुंदर आणि विलोभनीय आहेत. डोंगरांच्या कपारीमध्ये वसलेली ही हाडशी गाव आणि त्यामध्ये असलेली ही उत्तुंग मंदिरं अनेक जणांना माहीतच नाही आहेत की ती इतकी चांगली मंदिरं, इतकं निसर्गरम्य परिसर आहे. पण त्याचा शोध लावून आणि त्याचं हे करून आम्ही ही मंदिरं शोधून काढून महिलांना तिथं 1 दिवस विरंगुळा मिळावा या हेतूने आम्ही तिथे ही सहल आयोजित केलेली आहे. स्वामीनारायण मंदिर नरे आणि त्रिदेव मंदिर जे आता सध्या नवीन झालेलं आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने जैन समाजाच्या लोकांनी ते मंदिराची उभारणी केलेली आहे. तिथं अन्नदान वगैरे हा उपक्रम सुद्धा तिथं वरद म्हणजे चांगल्या मुक्त हस्ताने ते करत असतात. आणि असे त्रिदेव मंदिर सुद्धा आम्ही आणि श्री क्षेत्र बनेश्वर हे सुद्धा आम्ही दाखवणार आहेत. तर मी महिलांना सगळ्या विनंती करतो की या सहलीचा आपण लाभ घ्यावा.